नमस्कार मित्रांनो, तर बँक निफ्टीचा आजचा हा चार्ट आहे. मी काल लेवल सांगितले होते, जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं तर काय लेवल्स आपण सांगितलं होतं. 45,629 हा सपोर्ट आहे आणि त्याच लेवल पासून वारंवार मार्केट टच करून फिरत होतं. काल आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सपोर्ट काढले होते आणि त्याच लेवल आपल्याला फॉलो झालेला आहे. 45,986 हे पण लेवल सांगितले होते, तिथूनच मार्केट टच करून रिव्हर्स डाऊन साइडला फिरला आहे. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालंय. निफ्टीमध्ये पण काल मी सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स एक तयार केलेला आहे. मार्केट निफ्टीने आज तिथंच क्लोजिंग दिली आहे 21,929च्या लेवलला. तर उद्या बघूया की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर बघूया. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीचा चार्ट 15 मिनिटची टाइम फ्रेम आहे. 45,690 या लेवलला मार्केटने आज क्लोजिंग दिली आहे. तर उद्याच्या ह्याच्यासाठी आपल्याला लेवल्स काय आहेत, तर आजचा लो म्हणजे आजचा लो दिलेला आहे 45,520चा आणि उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. तर भरपूर ओलाटाईल मार्केट असू शकतं. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा 45,520 लो हा खूप महत्वाचा आहे. जर डाऊन साईडला जर लो ब्रेक झाला तर त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 45,230 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 44,899. आणि जर मार्केटला अपसाईडला जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची लेवल 45,986 म्हणजे 46,000च्या आसपास. त्याच्यावरती जर क्लोजिंग मिळाली तर आपण बाईंग साइड साठी ट्रेड घेणार आहे. पहिले टार्गेट असणार आहे 46,200. त्याच्यानंतर ही एक हाय दिलाय, रिसेंट हाय दिलेला आहे 46,800 आणि त्याच्यानंतर 47,117. तर अशा लेवल्स आहेत. तर सगळ्यांनी सेफ ट्रेड करा. आता निफ्टीमध्ये बघूया आपण. निफ्टीनी क्लोज दिलेला आहे 21,929. तर काल सांगितल्याप्रमाणे 21,700च्या सपोर्ट पासूनच मार्केट परत एकदा अपसाइडला गेलेला आहे. तर उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला ही लेवल खूप महत्वाची आहे. जर समजा 21,974च्या लेवलवरती मार्केटने क्लोजिंग मिळालं तर आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 22,127 म्हणजे मार्केटचा ऑल टाइम हाय. आणि जर त्याच्या खाली जर क्लोजिंग नाही मिळाली तर डाऊन साइड साठी 21,853, त्याच्यानंतर 21,760 आणि 21,667. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.